आपलं नाव? शरद राजाराम भुसा. आणि लागवडीचं अंतर किती होतं आपलं? 8-5 8-5 ना. आणि याच्यामध्ये आपण की तुम्हाला डावणीची जी समस्या जाणवली ती कधी जाणवली सर्वसाधारणपणे? साधारण सेटिंग झाल्यानंतर. सेटिंग झाल्यानंतर डायरेक्ट घडावरती जाऊन आला? हो, डायरेक्ट काढी. आणि त्याच्या अगोदर काय स्प्रे झाले होते? सुरुवातीला डावणी का नाही जाणवला, नंतर कसं काय आलं असं तुमचं काय मत झालं? जेव्हा हे वाढल्यानंतर कानोपी जास्त आल्यानंतर आहे ना, पावडरचा हे स्प्रे कमी आल्यानंतर त्याने आलं, अडचण झाली जास्त. आणि आपण हे जे सुरुवातीला जे का याच्यावरती भरपूर का लोड ठेवला, तर त्याच्यामागे तुमचा उद्देश काय होता? लोट हे पावसाळी वातावरणामुळे जास्त लोट ठेवल्यामुळे समजा डावणी आलाच तर माल कमी करू शकतो आपण, तो राहू शकतो. पण ते यावर्षी उलट झालंय. तर विषय असा झाला की हे जे आपले शरद दुसळा आहे आपल्या बरोबर पासून 2 वर्षापासून आहेत. मी सुरुवातीपासून यांना सांगत होतो की कॅनोपी कमी ठेवा, कॅनोपी कमी ठेवा, यांनी पण ठेवली नाही. या बागेमध्ये आपल्याला की आपल्याकडे जे या वर्षी जे प्लॉट होते त्यापैकी हा एकमेव असा प्लॉट आहे की याच्यावरती आपल्याला डावणी बऱ्यापैकी आला आणि तो कंट्रोल करायला आपला खूप त्रास झाला. ज्यावेळेस त्याच्यावरती मी काम केलं त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की ह्या बागेमध्ये काय आलं की ह्या बागेमध्ये जे अंतर आहे झाडांचं, या बागेमध्ये जर अंतर जर बघितलं आपण तर हे 8-5चं अंतर आहे. आणि ज्यावेळेस 8-5चं अंतर असताना काय होतं की बऱ्याच वेळा की शेतकऱ्यांकडून काडी जी संख्या असते ती बऱ्यापैकी ह्याच कारणामुळे जास्त ठेवली जाते की जर इन केस पुढे डावणी आला तर आपल्याकडं भरपूर माल आहे. पण जेव्हा लागवडीचं अंतर हे येतं लागवडीचं अंतर असं छोटं असतं आणि जेव्हा ज्यावरती वायचं जे स्ट्रक्चर येतं की गर्दी खूप होऊन जाते आणि नंतर जे आपण जे डावणीचे स्प्रे देतो इतक्या प्रमाणात पोहोचते नाही. तर यांच्याकडून ॲक्च्युली ही चुकी झाली की सुरुवातीला झाडावरती ती 8-5चं अंतर असताना 30-30 काडी ठेवली गेली, माल भरपूर होता, पण कव्हरेज त्या प्रमाणात झालं नाही. आणि त्यामध्ये ह्या बागेचं की असं आहे की याची लागवड अंतर चुकलेलं आहे. वाय असताना वायची लागवड शक्यतो दक्षिण उत्तर असावी, पण यांची क्षेत्र थोडं कमी असल्यामुळे पूर्व पश्चिम करण्यात आलं. पूर्व पश्चिम करण्यात आल्यामुळे काय होते की ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस कॅनोपी खूप असते, बादल किंवा आपले दव वगैरे की झटकलं जात नाही आणि त्याच्यामुळे डावणीचा वगैरे घड जास्त वेळ राहून डावणीचा प्रादुर्भाव असतो. जर इन केस कमी की माझा हा ही जी क्लिप करण्यामागे उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांना समजावं की जर लागवडीचं अंतर जर तुमचं 8-5चं असेल किंवा 8-4चं असेल ते 8.5-4 किंवा 8.5-5 असेल तर कॅनोपी किंवा काडी संख्या ही कमीत कमी ठेवली गेली पाहिजे. जरी आपलं हे दृष्टिकोन हा असेल की डावणीनंतर पुढं आलं तर माल, पण सुरुवातीपासून ह्या लागवडीच्या अंतराला ही घड संख्या ही काडी संख्येनुसार किंवा लागवडीच्या अंतरानुसार कमीत कमी असावी. त्याच्यासाठी वेगळे डावणी किंवा याच्यासाठी वेगळे प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. तेव्हा तुमचा अनुभव काय? तुम्ही समजा आता की हे जे जास्त काडी वगैरे ठेवली याचा तुमचा अनुभव काय? असं आला की काय काडी शक्यतो कमीच पाहिजे. जास्त काडीमुळे यावर्षी जवळजवळ पूर्ण तर लॉस मध्ये झालोच. त्यामुळं पुढल्या वर्षी त्या ठिकाणी बाकीच्या शेतकऱ्यांनी करून काडी ही एकदम मर्यादित ठेवली गेली पाहिजे. म्हणजे सर्वसाधारणपणे की ज्यावेळेस आपण प्लॉट छाटला तर किती गड होते झाडावर? साधारण 100च्या पुढे गड होते. 100च्या पुढे होते. आता किती राहील? आता जवळजवळ काही झाडावर 5 गड आहे, काही झाडावर 10 आहे, बाकी काही झाडावर काहीच नाही. आभारी.